बातमी आहे, महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या लाडक्या बहिणीवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे। तर लाडकीचे पैसे परत घेण्याची चर्चा रंगली आहे। त्यावरून विरोधकांना सरकारला धारेवर धरले। नेमकं लाडकीवर अपात्रतेची टांगती तलवार काय आहे जाणून घेऊ। लाडकी बहीण झाली दोडकी। सरकारनंच काढून घेतले लाडकीचे पैसे। पैसे परतीचं कारण पेटलं राजकारण। लाडकी बहीण योजनेचा कौतुक सोहळा संपल्यानंतर आता सरकारनं निकषांची भाषा सुरू केली। एवढंच नाही तर धुळ्याच्या लाडक्या बहिणीच्या खात्यातील 5 हप्त्यांचे 7,500 रुपये सरकारनंच काढून घेतल्याचा प्रकार समोर आलाय। त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहीण दोडकी झाल्याची चर्चा रंगली। तर सत्ता आल्यानंतरच निकषावर बोट कसं ठेवता असा सवाल करत विरोधी पक्षानं लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली। भीक मागत सरकारची परिस्थितीच भीक मागायची आली आहे। कटोरा घेऊन आता लोकांच्या पुढे जाण्याची अवस्था आणली आहे। निवडणुकीसाठी सर्व खात्यांचे पैसे वरती करून मताची भीक मागून बहिणीला बनवण्याचं पाप केलं। मतं घेतली, काही पाहिलं नाही। यावेळेस तुम्हाला मतं घेताना निकष नव्हती, आता काय निकष लावताय? म्हणजे ते आमच्या बहिणीची बेईमानी करताय, तुम्ही फसवणूक करताय। हे पाप आहे, यांचा शाप लागेल ना यांना। बंद होईल का नाही मला माहिती नाही, पण म्हणजे तो निर्णय सरकारचा असेल। पण फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारचा होणारा खर्च, आणि अनेक वेळा इलेक्शन चालू असतानाही लोक म्हणत होते की DPDCचे पैसे वळवले जात आहेत। हे काय आहे, खरं नक्की काय आहे? आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मला वाटतं ह्या सगळ्यावर एक व्हाईट पेपर काढून महाराष्ट्राला ह्या सरकार ज्यांना एवढं मोठं मॅन्डेट मिळालंय। सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निकषांवर बोट ठेवलं होतं। तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी थेट कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार त्याची यादीच वाचून दाखवली। त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। मात्र अपात्रतेसाठी कोणते निकष आहेत पाहूया। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त। कुटुंबात कुणाच्या नावावरही 4 चाकी वाहन नको। शासकीय नोकरीत असताना योजनेचा लाभ घेतल्यास अपात्र। इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असल्यास अपात्र ठरणार। लग्नानंतर परराज्यात स्थलांतर झालेल्या महिलांनाही लाभ नाही। राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते। त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरले। मात्र आता नव्यानं छाननी सुरू झाल्यानं अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे निकषांच्या बाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।